नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक स्टडीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 15 ऑगस्टच्या आसपास सर्व ई-कॉमर्स कंपन्यांचे फ्रीडम सेल असतात. यावेळेचे फ्रीडम सेल बघताना एक गोष्ट जाणवली, त्याच्याबद्दल आज बोलूया. ती गोष्ट आहे अर्थातच महागाईची. आता तुम्ही म्हणाल, की महागाई ही तर गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये वाढती आहे. त्याला युद्ध कारणीभूत आहे. पण ही महागाई वेगळी आहे. ही महागाई आहे एआयमुळं आलेली. ज्याला आपण अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस म्हणतो, असा एआयचा एक अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्स दिसून येतोय, तो म्हणजे महागाई वाढण्याचा. आणि ही महागाई वाढतीये ती अर्थातच मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि आपण ज्याला जवळपास शरीराचं एक्सटेन्शन मानतो अशा डिजिटल डिव्हाइसेसमध्ये. हे का घडतंय तर ऑक्टोबर 2025 ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये मेमरी ज्याला रॅम, डीरॅम असं म्हणतात, याच्या किमती जवळपास तिप्पट झाल्यात. आता या किमती तिप्पट का झाल्या? तर अर्थातच एआय हा एक असा बकासूर आहे, की त्याला एनर्जी लागती. एनर्जी सोबतच मेमरी लागते. मग त्याच्यात जीपीयू असेल, त्याच्यात मेमरी असेल. त्यामुळे जगभरातल्या ज्या मेमरी बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांचा फोकस हा अर्थातच एआयसाठी मेमरी बनवण्याकडे शिफ्ट झालाय. त्याचा परिणाम असा झालाय, की मोबाईलमध्ये किंवा कन्झ्युमर डिव्हाइसेसमध्ये ज्या मेमरी लागतात, ज्या मेमरी चिप्स लागतात, त्या कमी उपलब्ध होत आहेत आणि अर्थातच डिमांड सप्लाय गॅपमुळं मेमरीच्या किमती वाढतायत. आता त्याचा परिणाम दिसतोय तो थेट आपल्या मोबाईलच्या किमती वाढण्यावरती. तुम्ही बातमी बघितली असेल तर Appleनं आपल्या मोबाईलच्या किमती वाढवल्या. Samsungनं आपल्या मोबाईलच्या किमती वाढवल्या. सहज जर का इंटरनेटवर सर्च केलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये 7% ते 36% इतक्या किमती आपल्या मोबाईल फोनच्या Samsungनं वाढवलेल्या आहेत. Appleनं 10-12 हजार रुपयानं किमती वाढवल्या. हे सगळं इन्फ्लेशन तर डोळ्यानं दिसणार आहे. तुम्ही म्हणाल, की "अरे, हे तर आम्हाला माहिती आहे. ह्याच्या पुढं काय?" तर एक नवीन फेनॉमेना घडतोय. त्या फेनॉमेनाला आपण म्हणूया स्पेक्युलेशन. म्हणजे काय ते समजावून घेऊ. इन्फ्लेशन म्हणजे थेट किमती वाढणं. तुम्ही थिंक बँकवरतीच वेगवेगळ्या एपिसोडमध्ये ऐकलं असेल, ते म्हणजे श्रिंकफ्लेशन. अर्थात किंमत तीच ठेवायची, पण त्याच्यामध्ये जी क्वांटिटी तुम्हाला डिलिव्हर केली जाते ती कमी करायची. उदाहरणार्थ पार्लेजीचा पुडा ₹5 लाच मिळतो, पण त्याच्यात पूर्वी जर का 8 बिस्किटं मिळत असतील, तर आता 4 बिस्किटं मिळतात. मॅगी समजा ₹12च ला मिळती, पण त्याच्यामध्ये पूर्वी जितकी ग्रॅम मिळायची त्याच्याहून कमी मिळती. तर इन्फ्लेशन म्हणजे थेट किमतीची वाढ झालं. श्रिंकफ्लेशन म्हणजे क्वांटिटी कमी होणं हे झालं. स्पेक्युलेशनमध्ये असं होतंय, की वरवर पाहता मोबाईलची किंमत तेवढीच राहतीये, पण मोबाईलच्या स्पेसिफिकेशन्स कमी होतायत. म्हणजे काय? तर विशेषतः जे ₹15,000 चे एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स आहेत, त्यांच्यामध्ये मोबाईलची किंमत गेल्या वर्षी आणि यावर्षी तेवढीच राहिली आहे. मात्र त्याच्या स्पेक्स कमी झाल्यात. म्हणजे नक्की काय झालंय? तर पूर्वी तुम्हाला ₹15,000 मध्ये 8 जीबी रॅम मिळत असेल, तर ती आता 6 जीबी मिळतीये. हा तर झाला थेट रॅमवरचा फरक. पण अजून 2-3 गोष्टींमध्ये या सर्व कंपन्यांनी स्पेक्युलेशन केलंय. त्यातली महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे फ्रंट कॅमेरा, सेल्फी कॅमेरा. तुम्हाला सेल्फी घेणं आवडत असेल आणि तुमचा फोन जर का ₹30,000 हून कमी किमतीचा असेल, तर तुमचा सेल्फी कॅमेरा हा 50 मेगापिक्सल, 30 मेगापिक्सल वरून थेट 8 मेगापिक्सलला आलाय. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे डिस्प्लेचा. पूर्वी तुम्ही AMOLED डिस्प्ले ऐकला असेल, वापरत असाल. आता AMOLED डिस्प्लेची जागा LCD डिस्प्लेंनी घेतली आहे, जे फार पूर्वी कधी काळी मिळायचे. त्याच्याशिवाय काही ठिकाणी स्पीकर्स मोनो झालेत, काही ठिकाणी रेडिओ ची फॅसिलिटी निघून गेली आहे. ज्या गोष्टी कॉम्पिटिशनमध्ये मस्ट हॅव नाहीत किंवा ज्या गोष्टींवरती कन्झ्युमर मोबाईल घेण्याचा निर्णय घेत नाही, अशा बहुतांश गोष्टी या स्पेक्समध्ये कमी करण्यात आलेल्या आहेत. त्याच किमती मोबाईलच्या राखून. आता याचा परिणाम अर्थातच आपल्या एक्सपिरियन्सवरती होणार आहे. अजून एक बाब कमी झाली आहे ती म्हणजे बॅटरी चार्जर किती वॅटचा द्यायचा. कदाचित बॅटरीची क्षमता वाढवतायत कारण 5G मुळं आता बॅटरी फार वेगाने डिस्चार्ज होती. मात्र बॅटरी ज्यानं चार्ज केली जाती, तो चार्जर कमी वॅटचा दिला जातोय. त्यामुळं आता नवीन फोन जास्त वेळ चार्ज करायला लागतील. त्याच किमतीचे असतील तर कमी रॅमचे असतील. त्यामुळं प्रोसेसिंग स्लो होईल. याच्याशिवाय सेल्फी कदाचित पूर्वी इतका भारी होणार नाही. ही सगळी एक प्रकारची महागाई आहे, जी आपण मान्य करो अथवा न करो, इन अ वे एआयमुळं आलेली. आता याचे परिणाम काय होत आहेत? तर जसा डिजिटल डिव्हाईड होता,
ज्याच्याबद्दल खूप चर्चा व्हायची. तसं आता एआय डिव्हाईड होईल का काय, अशी शक्यता निर्माण झाली. याचं कारण भारतात आजही 50% आसपास फोन हे या 30,000हून कमी किमतीचे विकले जातात. आणि अशा वेळेला जर का या फोनचा परफॉर्मन्स लो झाला, तर त्याचा परिणाम या फोनवरती ज्यांचा रोजगार अवलंबून आहे, ह्यांच्यावरती होतोय. त्यात प्रामुख्यानं गिग वर्कर येतात, की ज्यांच्याकडे वेगवेगळी ॲप मोबाईलमध्ये चालू असतात. ती ॲप चालू असताना 5G इंटरनेट चालू असतं. त्यात प्रोसेसर स्लो झाला तर मोबाईल स्लो होतो, गरम होतो, हँग होतो आणि त्यांना काम करता येत नाही. आता अशा वेळेला त्यांना अर्थातच नवीन फोन घ्यावा लागतो. तुम्ही वेगवेगळ्या एन-बी-एफ-सीचा डेटा जर का तपासलात, तर आता जे कर्ज घेतली जात आहेत, त्यात मोबाईलसाठी घेतली गेलेली कर्ज ही सुद्धा महत्त्वाची बाब ठरते. आता याला चैनीची गोष्ट किंवा कन्झ्युमेबल म्हणता येत नाही, कारण आजच्या भारतामध्ये मोबाईल हा कित्येकांच्या रोजगाराचं साधन झालेलं आहे. त्यामुळं एआयमुळं होणारं स्पेक्युलेशन, इन्फ्लेशन विशेषतः मोबाईलमध्ये याचा परिणाम हा आपल्याला कदाचित इमॅजिन होईल त्याच्यापेक्षा थोडा जास्त दिसतो. हीच बाब तुम्ही जर का लॅपटॉपमध्ये बघितलीत तर तिथं सुद्धा घडतीये. सहज जर का तुम्ही वेगवेगळ्या एआय टूल्सचाच पुन्हा एकदा वापर करून तपासलत, तर भारतातलं ॲव्हरेज लॅपटॉपचं इन्फ्लेशन किमतीचं हे 29.2% आहे, असं कोणतंही एआय टूल तुम्हाला सांगतं. म्हणजे काय? तर लॅपटॉपच्या किमती गेल्या वर्षी ते यावर्षी या कालावधीमध्ये जवळपास 30% वाढल्या. आता याच्यात सुद्धा जे लॅपटॉप अफोर्डेबल किमतीमध्ये होते, ज्यांच्या किमती कमी होत्या, त्यांच्या किमती जास्त वाढल्यात. प्रीमियम लॅपटॉपच्या मात्र किमती तितक्याशा वाढलेल्या नाहीत. कारण त्यांच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी असेल, स्पेक्स असतील, या ऑलरेडी कव्हर्ड आहेत. तुम्ही जर का स्क्रीनवर बघितलंत, तर तुम्हाला वेगवेगळी लॅपटॉपची मॉडेल आणि त्यांच्या गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या किमती दिसतील. पुन्हा एकदा लॅपटॉप हे विशेषतः एंट्री लेव्हल कोडर असेल, एंट्री लेव्हल डेव्हलपर असेल, नॉलेज इकॉनॉमीतला कोणी माणूस असेल, तर त्याच्यासाठी रोजगाराचं साधन आहे. तो लॅपटॉपच्या किमती 30% वाढणं, मोबाईलच्या किमती काही टक्क्यानं वाढणं, स्पेक्युलेशन होणं, या तिन्ही गोष्टी घडतायत. आणि याच्यामध्ये सर्वाधिक इम्पॅक्ट होतोय तो बॉटम ऑफ द पिरामिडला. Samsung आणि Appleच्या ज्या किमती वाढीबद्दल आपण बोललो, तर त्यात Samsungचं जे सर्वात मिनिमम मॉडेल आहे, त्याची किंमत सर्वाधिक 36% वाढली आहे. म्हणजे ते 13,000 चं जवळपास 17,000 ला झालंय. सो ह्या सगळ्याचा परिणाम असा होतोय, की नव्या एआय डिव्हाइडला भारताला सामोरं जायला लागेल का? हा प्रश्न निर्माण होतोय. आता ह्या सगळ्या महागाईची पुढच्या गोष्टींची चर्चा होतीये, की ठाण्यामध्ये डेटा सेंटर येतंय. तिथं जे डेटा सेंटर जेवढी एनर्जी घेईल, तेवढी शहराच्या काही भागाला लागेल का? याच्याविषयी चर्चा चालू झाली. पाण्याविषयी चर्चा चालू झाली. ह्या सगळ्या गोष्टींमुळं एआयला लागणारी एनर्जी कोणकोणत्या गोष्टींवर कसे-कसे इफेक्ट आणणार आणि त्या सगळ्याला आपण कसं मिटिगेट करणार, हे एआयचे फायदे प्रत्यक्षात यायच्या आधीच आपल्याला सोडवावं लागणारं कोड आहे. आणि हे कोड जर का सोडवलं, तरच एआयचे फायदे हे आपल्याला व्यवस्थित घेता येतील. अदरवाईज एका वेगळ्या समाज घटकाला एआयचे फायदे मिळत असताना, दुसऱ्या समाज घटकाला त्याची कोणतीही चूक नसताना मात्र एआय प्रस्तुत महागाईला सामोरं जावं लागतंय, हे आत्ताचं चित्र आहे. त्यामुळं स्पेक्युलेशन च्या जमान्यात आपण आहोत असं आत्ता हे चित्र दिसतंय. ही कन्सेप्ट सुचलेली तुम्हाला सांगावी, दिसलेल्या डेटातनं काय अर्थ निघतोय तो सांगावा, यासाठी आजच्या थिंक स्टडीचा प्रयत्न होता. तुम्हाला काय वाटतं स्पेक्युलेशनबद्दल ते सांगा. अजून एआयमुळे घडणारे वेगळे काही अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस असतील, तर त्याच्याबद्दल सांगा. पुन्हा पुढच्या थिंक स्टडीजमध्ये भेटूया. पण आज इथंच थांबू. धन्यवाद.